स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. आधीच तीव्र पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या इचलकरंजीकरांसाठी आणखी एक चिंताजनक घटना समोर आली आहे. शहराच्या मुख्य पाणी पुरवठा पाईपलाईनला मोठी गळती लागल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलं असून शहराच्या पाणी पुरवठ्यावर याचा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही घटना शहरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ घडली. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य लाईनमधून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहू लागलं. काही वेळातच परिसरात पाण्याचे मोठे लोट निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी ही बाब तातडीनं महानगरपालिका प्रशासनाच्या निदर्शनाला आणून दिली. मात्र संबंधित पाणी पुरवठा विभागाकडून वेळेत दखल घेतली गेली नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय. सध्या इचलकरंजी शहरात पाणी टंचाईची गंभीर परिस्थिती आहे. शहरवासियांना 4 दिवसातून एकदाच पाणी पुरवठा केला जातोय. अशा परिस्थितीत लाखो लिटर पाणी गळतीमुळे वाया जाणं ही अत्यंत गंभीर बाब मानली जाते. उन्हाळ्याच्या कडक झळा वाढत असताना नागरिकांना पाण्यासाठी आधीच मोठा संघर्ष करावा लागतोय. त्यात अशा प्रकारच्या तांत्रिक बिघाडामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागावर निष्काळजीपणाचा आरोप केलाय. मुख्य पाईपलाईनची नियमित तपासणी आणि देखभाल केली जात नसल्यामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. अनेक ठिकाणी जुन्या आणि गंजलेल्या पाईपलाईनमुळे पाणी गळतीच्या समस्या निर्माण होत आहेत. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येतोय. या गळतीमुळे पुढील काही दिवस शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. दुरुस्तीचं काम तातडीनं हाती घेण्यात आलं नाही तर नागरिकांना आणखी विलंबानं पाणी मिळू शकतं. त्यामुळं प्रशासनानं तातडीनं कारवाई करून गळती रोखावी आणि पाणी पुरवठा सुरळीत ठेवावा अशी मागणी जोर धरतीये. दरम्यान घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. रस्त्यावर वाहणारं पाणी पाहून अनेकांनी प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. एका बाजूला आम्हाला 4 दिवसातून एकदा पाणी मिळतं आणि दुसऱ्या बाजूला लाखो लिटर पाणी वाया जातं, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली. इचलकरंजी महानगरपालिकेनं या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी. तसंच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पाणी पुरवठा यंत्रणेचं ऑडिट करावं अशी मागणी आता नागरिकांमधून होतीये.